Hello everyone, welcome back to my channel and you are watching the Mangesh Devkar class. Let's begin today's class. आजच्या क्लास मध्ये आपण फॅक्टर्स ऑफ द फॉर्म x plus a into x plus b. फर्स्ट 3 लेक्चर मध्ये आपण आयडेंटिटीज यूज करून गिवन अल्जेब्रिक एक्सप्रेशन फॅक्टराइज केलं. आता क्वेश्चन अशा प्रकारे आहे की त्याच्यात 3 टर्म्स तर आहेत, बट तुम्हाला लास्ट टर्म बघा 6 हा परफेक्ट स्क्वेअर नाहीये आणि तुम्हाला कॉमन घेऊन पण तिथे परफेक्ट स्क्वेअर तयार होत नाहीये. सो अशा केसमध्ये काय करायचंय, तर अशा केसमध्ये आपल्याला हे जे इक्वेशन आहे x प्लस ए इंटू एक्स प्लस बी ह्याचं जे ब्रॅकेट सॉल्व्हिंग आहे ते काय येतं, इथे आहे आपल्याकडे एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी टाइम्स एक्स प्लस ए इंटू बी. या इक्वेशनला कम्पेअर करून आपल्याला इथे ए आणि बी फाइंड आउट करायचे आहेत आणि गिवन एक्सप्रेशन फॅक्टराइज करायचं आहे. सो लेट्स स्टार्ट. व्हॉट इज द मेथड टू सॉल्व दिस? फर्स्ट आपल्याला 3 टर्म्स दिसत आहेत एक्सप्रेशन मध्ये. सो फर्स्ट टर्म, सेकंड टर्म अँड थर्ड टर्म. सो आपल्याला कम्पेअर करायचं याच्याशी गिवन एक्झाम्पल. सो एक्सचा जो पण कोएफिशियंट असेल तो असेल ए प्लस बी आणि लास्ट टर्म जी असेल थर्ड टर्म दॅट इज ए इंटू बी. आणि अशा टाइपचे एक्झाम्पल्स खूप इंटरेस्टिंग आहेत. आपल्याला 2 नंबर्सचा विचार करायचा आहे ज्यांचा प्रोडक्ट काहीतरी असेल आणि सम एक नंबर असेल. सो लेट्स सी व्हॉट इज द ए प्लस बी इन दिस एक्झाम्पल. सो एक्सचा कोएफिशियंट आपण इथे बघू शकतो. एक्सचा कोएफिशियंट किती आहे इथे 5. सो ए प्लस बी विल बी 5 आणि लास्ट टर्म आहे 6. सो ए इंटू बी हे असेल 6. सो फर्स्ट आपण ते राईट डाऊन करूया. सो इन दिस एक्झाम्पल a plus b is equal to 5, that is coefficient of x, and a into b is equal to 6, जे की लास्ट टर्म आहे. सो आपल्याला असे 2 नंबर्स पाहिजेत ज्यांचा प्रोडक्ट 6 असेल आणि ज्यांची सम 5 असेल. सो हे सोडवण्यासाठी एक ट्रिक आहे. जो पण प्रोडक्ट आहे त्याला प्राइम मध्ये फॅक्टराइज करायचं. प्रोडक्ट किती आहे 2 नंबर्सचा, म्हणजे ए इंटू बी 6. तर 6 ला फॅक्टराइज करूया प्राइम मध्ये. 6 हा 2 च्या टेबलला आहे, सो 2 ने स्टार्ट करूया. 2 3 जार 6 अँड 3 1 जार 3. सो व्हॉट आर द फॅक्टर्स ऑफ 6? 6 कॅन बी रिटन ॲज 2 इंटू 3. सो 2 नंबर आपल्याला भेटले 2 आणि 3. त्यांचा प्रोडक्ट केला तर 6 येतो आणि त्यांची जर सम केली 3 प्लस 2 इज 5. सो आपल्याला ए आणि बी मिळाले. तुम्ही ए हा 3 पण घेऊ शकता किंवा 2 पण घेऊ शकता. आपल्याला कोणती पण चॉईस आपण निवडू शकतो. सो आपण इथे ए लिहूया 2 अँड बी इज 3. सो या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्याच पाहिजेत. ज्यावेळेस मायनस साइन असतं अशा केसेस पण आपण बघणार आहोत. सो इथे सगळं चांगलं आहे, सगळं प्लस मध्ये आहे. सो डायरेक्ट आन्सर आपल्याला भेटते, डायरेक्ट नंबर्स आपल्याला भेटत आहेत. सो एक मेथड आहे, तिचं नाव आहे मेथड ऑफ स्प्लिटिंग द मिडल टर्म. सो मिडल टर्म जे आहे 5x ती आपण आता ब्रेक करणार आहे. 2x आणि 3x असे जे नंबर्स आले त्याला जस्ट गिवन क्वेश्चन मधला व्हेरिएबल अटॅच करायचा आणि क्वेश्चन रिराईट करूया. सो आन्सर विल बी, फर्स्ट रिराईट द क्वेश्चन, x square plus 5x plus 6 this is equal to x square plus हा 5x स्प्लिट करायचा आहे. सो 2x plus 3x plus 6. सो 5x आपण स्प्लिट केलाय. सो दिस इज द मेथड ऑफ स्प्लिटिंग मिडल टर्म. नाव फर्स्ट 2 चे ग्रुप करायचा. नाव वी हॅव 4 टर्म्स. फर्स्ट 2 टर्म्सचा एक ग्रुप आणि लास्ट 2 टर्मचा एक ग्रुप. आता याच्यातून कॉमन घ्यायचंय. फर्स्ट आणि सेकंड टर्म मध्ये काय कॉमन दिसतंय, तर ओनली एक्स कॉमन आहे. सो एक्स विल बी कॉमन आणि राहतंय काय फर्स्ट टर्म मधून इथे एक्सचा स्क्वेअर आहे. सो इट इज एक्स इंटू एक्स. सो एक्स विल रिमेन प्लस फ्रॉम सेकंड टर्म एक्स आपण कॉमन घेतलाय, 2 विल रिमेन. नाउ नेक्स्ट ट्रिक इज रिपीट द सेम ब्रॅकेट. हेच ब्रॅकेट तुम्हाला थोड्याशा अंतरावर लिहायचंय. एक्स प्लस 2
एक्स प्लस 2 आणि इथे एक नंबर ऍडजस्ट करायचा सो दॅट आन्सर विल बी 3x प्लस 6. सो इथे विथ साइन एक नंबर लिहायचा आहे. जर आपण इथे प्लस 3 लिहिला प्लस 3 तर मल्टिप्लाय करून बघा आपल्याला वरची क्वांटिटी भेटते का, वरच्या दोन्ही टर्म्स भेटतायत का. 3 इंटू एक्स 3x आणि 3 इंटू 2 प्लस 6. सो हे मॅनेज होतंय. सो प्लस 3 इज द करेक्ट नंबर. आता आपल्याकडे दोन टर्म्स आहेत, फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म. सो फर्स्ट अँड सेकंड मध्ये एक्स प्लस 2 हा ब्रॅकेट कॉमन आहे. सो तो फर्स्ट लिहायचा आणि राहिलेल्या गोष्टी सेकंड ब्रॅकेट मध्ये येतील. सो फर्स्ट x plus 2 is common, this bracket is common. In the next bracket from the first term x राहतोय आणि सेकंड टर्म मधून प्लस 3 राहतोय. सो हे आहे याचं फॅक्टरायझेशन. x स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 या एक्झाम्पलचं फॅक्टरायझेशन आपल्याला आलेलं आहे x प्लस 2 इंटू x प्लस 3. याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल इज y स्क्वेअर minus 7y plus 12. Second example, y square minus 7y plus 12. So again इथे आपल्याला 12 हा परफेक्ट स्क्वेअर नाहीये. सो आपल्याला या फॅक्टरायझेशनचा विचार करायचा अशा टाइपच्या एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी. सो इथे ए प्लस बी आणि ए इंटू बी फाइंड आउट करायचंय. सो आय थिंक ए इंटू बी इज इझी. ए इंटू बी डायरेक्ट 12 हियर. ए इंटू बी इज 12 अँड व्हॉट इज ए प्लस बी. ए प्लस बी हा जो पण एक्स चा कोइफिशियंट असेल, मग प्लस असेल साइन त्याला किंवा मायनस. सो प्लस मायनस साइन सहित आपल्याला तो लिहायचा आहे. सो ए प्लस बी कोइफिशियंट ऑफ वाय. या एक्झाम्पल मध्ये व्हेरिएबल आहे वाय. सो वाय चा जो पण कोइफिशियंट आहे तो ए प्लस बी आहे. सो इट इज -7. ओके, नाउ व्हॉट्स द मेथड. वी हॅव टू फाइंड टू नंबर सच दॅट प्रोडक्ट इज 12, त्यांचं मल्टिप्लिकेशन 12 आलं पाहिजे आणि सम -7 आलं पाहिजे. यासाठी आपल्याला थिंक करावं लागतं. बट थिंकिंग न करता आपण काय मेथड आहे, जो प्रोडक्ट आहे त्याला प्राइम मध्ये ब्रेक करूया. सो प्रोडक्ट किती आहे 12. सो 12 ला प्राइम मध्ये फॅक्टराइज कसं करायचं. फर्स्ट प्राइम इज 2. 2 ने आपण रिड्यूस करू शकतो. 2 6 जार 12 अगेन बाय 2. 2 3 जार 6 अँड लास्ट 3 1 जार 3. सो हे आहे प्राइम फॅक्टरायझेशन 2 इंटू 2 इंटू 3. सो असं कॉम्बिनेशन याचं घ्यायचंय. आता 3 नंबर्स आहेत आपल्याला, तर 2च नंबर पाहिजेत. सो एनी 2 चूज करून त्यातून एक नंबर घ्यायचा, प्रोडक्ट करून एक नंबर घ्यायचा. फॉर एक्झाम्पल 4 2 इंटू 2. 2 इंटू 2 चा एक नंबर तयार केला आपण. 2 इंटू 2 4 अँड दिस ओनली नंबर 3. 3 हा एकटा आहे. सो 2 नंबर आपण तयार केले या कॉम्बिनेशन मधून, या फॅक्टरायझेशन मधून. सो 4 इंटू 3 12. प्रोडक्ट ऑलवेज येणार आहे. बट व्हॉट वी वॉन्ट, देअर सम शुड बी -7. त्यांची सम ही -7 पाहिजे. सो प्रोडक्ट प्लस कधी येतो, जर दोन्ही नंबर पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह असतील. दोन्ही पण निगेटिव्ह असतील. सो पॉझिटिव्ह असून चालेल का, बिकॉज 4 + 3 is 7. But we want -7. So both should be negative. दोघांना निगेटिव्ह साइन द्यावा लागेल. सो आपल्याला नंबर्स भेटतील A -4 and B to B -3. आता हे नंबर्स कंडिशन सॅटिस्फाय करतायत का बघा. -4 इंटू -3 +12 and -4 + -3 इट इज -7. इथून आपल्याला कॉम्बिनेशन्स चूज करायचे आहेत. फर्स्ट तुम्ही रॉंग कॉम्बिनेशन करू शकता. आय थिंक सपोज आता हे आपण करेक्ट घेतलंय कॉम्बिनेशन. तुम्ही काय करू शकता, या दोघांचा एक नंबर आणि हा फर्स्ट नंबर ऍज इट इज म्हणजे 2 and 3 2 are 6. प्रोडक्ट बघा 2 इंटू 6 12 येतोय. बट ऍडिशन 6 + 2 is 8
अँड जरी मायनस साइन दिला आपण त्यांना तरी -6 प्लस -2 -8 येईल. आपल्याला इथून परफेक्ट चॉईस मिळवायची आहे. फर्स्ट टाइम मध्ये तुमची बरोबर येऊ शकते किंवा फर्स्ट टाइम मध्ये रॉंग आली तर तुम्हाला अगेन कॉम्बिनेशन चेक करायचे, एवढं मला सांगायचं आहे इथून. सो इथून रॉंग पण कॉम्बिनेशन येऊ शकतं फर्स्ट टाइम. सो तुम्ही जसे कॉम्बिनेशन घेताय या दोन कंडिशन सॅटिस्फाय होणारे नंबर्स आपल्याला चूज करायचे आहेत. ओके, नाउ नेक्स्ट स्टेप, आपल्याला मिडल टर्म स्प्लिट करायचे आहे -7y. सो याला जस्ट व्हेरिएबल अटॅच करायचा y. सो लेट्स स्टार्ट. y² -7y plus 12 is equal to y². Now this is -4. -4 ला y अटॅच करायचा, -4y and this is -3y. -4 आणि -3 तुम्ही a च्या जागी -3 पण घेऊ शकता आणि b ला -4 लिहू शकता. आन्सर विल बी सेम. ओके, इथे तुम्ही -3y अगोदर लिहिलं -4y नंतर लिहिलं तरी नो प्रॉब्लेम, आन्सर सेम येणार आहे. अँड लास्ट टर्म 12. सो जस्ट मिडल टर्म आपण स्प्लिट केली आहे. y² फर्स्ट टर्म ऍज इट इज, मिडल टर्म स्प्लिट केली आणि लास्ट टर्म ऍज इट इज. नाउ वी हॅव 4 टर्म्स, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. फर्स्ट 2 चा एक ग्रुप करायचा आणि लास्ट 2 टर्म्सचा एक ग्रुप. फर्स्ट 2 चा ग्रुप आणि लास्ट 2 चा ग्रुप. नाउ कॉमन काय येते त्याचा विचार करायचा. फर्स्ट 2 टर्म मधून काय कॉमन येणार आहे? ओनली y. सो y इज कॉमन. आतमध्ये काय राहतंय? इट्स y². सो y विल रिमेन इनसाइड अँड y इज कॉमन. सो -4 राहील इथून. आता इथे तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक कंडिशन असेल की इथून काय कॉमन घ्यायचं लास्ट 2 टर्म मधून. त्यासाठी काय सांगितलंय मी की जो ब्रॅकेट आलाय तोच रिपीट करायचा, थोड्याशा अंतरावर लिहायचा, कारण इथे आपल्याला एक नंबर लिहायचा असतो. सो y -4 रिपीट केला आपण. इथे असा नंबर लिहायचा की हे 2 टर्म्स मिळायला पाहिजेत जर आपण आतमध्ये मल्टिप्लाय केलं. सो इथे किती लिहायला पाहिजे? फर्स्ट टर्म तर आहे -3y, इथे आहे y. सो इथे जर मी -3 लिहिलं तर बघा -3 इंटू y -3y and -3 into -4, minus plus and 3 4s are 12. So now we have 2 terms. आपल्याकडे आता 2 टर्म्स येतात ज्यामध्ये y -4 हा कॉमन असतो, त्यामुळेच आपण तो रिपीट करतो कारण कॉमन यावा. आणि नेक्स्ट टर्मला आपण तो बाहेर घेतोय. फर्स्ट आपण कॉमन टर्म लिहिणार आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये फर्स्ट टर्म मधून y राहिलाय आणि सेकंड टर्म मधून -3. सो मोस्ट ऑफ द स्टुडंट इथे साइन लिहित नाहीत, बट इथे साइन लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो नेक्स्ट स्टेपला आपल्याला ते हेल्प करतं. इथे जर साइन नाही लिहिलं तर चुकू शकतं तुमच्या एक्झाम मध्ये. सो टेक केअर ऑफ दिस. सो दिस इज द आन्सर, y -4 into y -3. लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. लेट्स सी एक्झाम्पल 3. एक्झाम्पल 3 आपण कम्पेअर करूया. लास्ट टर्म a into b. सो आपल्याला काय भेटेल हियर? a into b इज -12. साइन सुद्धा लिहायचं आहे कारण चुकेल नाही तर एक्झाम्पल. इथे +12 नाहीये, ते -12 आहे a into b जर ऍक्च्युअल कम्पेअर केलं. आणि z चा कोएफिशियंट विथ साइन घ्यायचा आहे आपल्याला. सो a + b इथे किती असेल? -4. सो असे नंबर्स पाहिजेत ज्यांचं प्रोडक्ट, असे 2 नंबर्स पाहिजेत, ओनली 2, ज्यांचं प्रोडक्ट -12 असेल आणि ज्यांची सम -4 असेल. आता आपण प्रोडक्टला फॅक्टराइज करत होतो, आता प्रोडक्टला इथे मायनस साइन आलंय. सो मायनस साइन थोडा वेळ निग्लेक्ट करून 12 ला जस्ट फॅक्टराइज करायचं. आता आपण केलं होतं लास्ट एक्झाम्पल मध्ये, पण 12 ला फॅक्टराइज करूया. 2 6 are 12, 2 3 are 6 and 3 1s are 3. प्राइम मध्ये फॅक्टराइज करायचं आहे. सो आता एक्झाम्पल मध्ये आपण असं एक कॉम्बिनेशन घेतलं होतं कारण आपल्याला 2च नंबर्स पाहिजे, 2च नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचंय. म्हणून इथे 3 नंबर्स आहेत फॅक्टरायझेशन मध्ये. पहिला दोघांचा एक नंबर बनवला आणि लास्ट एक तसाच ठेवला. सो 4 into 3 12 तर येत आहे, बट 4 + 3 केलं तर 7 येईल. आणि 4 -4. आता -12 साठी बघा 4
इंटू 3 किती येणार आहे 12. बट हे कॉम्बिनेशन करेक्ट आहे का हे चेक करायचं आपल्याला, आपण जे कॉम्बिनेशन घेतलं. सो -12 यायला पाहिजे प्रोडक्ट. सो मायनस आन्सर कधी येतात निगेटिव्ह प्रोडक्ट मध्ये, दोघांचा प्रोडक्ट असेल तर एकाला कोणाला तरी मायनस साइन पाहिजे. सपोज 4 ला मायनस साइन दिलं तर प्रोडक्ट विल बी -12. बट सम, लेट्स चेक सम. -4 + 3 सम इज -1. बट सम वी वॉन्ट टू बी -4 पाहिजे आपल्याला सम. सो आपलं जे कॉम्बिनेशन आहे ते या केसमध्ये तरी रॉंग झालंय. सपोज दुसरी केस बघूया. -4 इंटू -3. 3 ला मायनस साइन दिलं तरी सुद्धा -12 येत आहे आन्सर. बट सम, व्हॉट अबाउट सम? 4 + -3 इट इज +1. आपल्याला -4 पाहिजे. सो फर्स्ट टाइम तुम्ही जे कॉम्बिनेशन चूज कराल ते बरोबरच असेल असं नाही. तुम्हाला फॅक्टराइज केल्यानंतर ठरवायचंय कोणत्या दोन नंबरचा एक नंबर बनवायचा आणि राहिलेल्या नंबरचं कसं काय मॅनेज करायचं. तर ते तुम्हाला या कंडिशन सॅटिस्फाय करणारे नंबर्स घ्यायचे. ओके, तर हे तर नाही होत सॅटिस्फाय. सो आपण काय केलं होतं, फर्स्ट 2 नंबरचा एक नंबर. आता आपण काय करूया, लास्ट 2 चा एक नंबर बनवूया. म्हणजे 2 × 3 चा 6 बनणार आहे आणि फर्स्ट नंबर ऍज इट इज. सो 6 आणि 2 हे नंबर्स आहेत. सो 2 × 6 हा 12 येणार आहे. बट आपल्याला पाहिजे -12. सो दोघातल्या एकाला मायनस साइन द्यायचं. सपोज कोणाला मायनस देऊया, 2 ला मायनस साइन दिलं. सो प्रोडक्ट विल बी -12. बट व्हॉट अबाउट सम? सम पण चेक करायचे तुम्हाला. -2 + 6 किती येत आहे +4. बट आपल्याला -4 पाहिजे. सो जी लास्ट आता पॉसिबिलिटी आहे ती आपल्याला वर्क होणार आहे. हे बघा, 2 × 6 इज 12. बट वी वॉन्ट -12. आता आपण 2 ला मायनस दिलं तर 6 ला मायनस देऊया. प्रोडक्ट विल बी -12. अँड व्हॉट अबाउट सम? 2 + -6 इट इज -4. सो बोथ द कंडिशन्स आर सॅटिस्फाईड इन दिस केस. जर आपण 2 आणि -6 चूज केले तर प्रोडक्ट हा -12 येतो आणि सम -4 येते. सो दीज आर द नंबर्स. सो A is 2 and B is -6. Now we can solve by splitting the middle terms. Middle terms split करून solve करायचं आहे. So given example, z² -4z -12 this is equal to z². A आणि B ला z अटॅच करायचा. नाव व्हेरिएबल इज z. सो +2z -6z -12. लास्ट टर्म ऍज इट इज. नाव ग्रुप बनवायचा आहे. फर्स्ट 2 टर्म्स अँड लास्ट 2 टर्म्स. टेक कॉमन. z विल बी द कॉमन. इनसाइड द ब्रॅकेट z + 2. तुम्ही नंतर मल्टिप्लाय करून बघा, वरचं उत्तर आलं पाहिजे. z × z z², z × 2 2z. सेम ब्रॅकेट रिपीट करायचं, नो टेन्शन. z + 2 आणि -6z आन्सर येईल असा इथं नंबर राहायचा. तो काय लिहावं लागेल, -6 × z -6z -6 × 2 -12. नाउ वी हॅव 2 टर्म्स आणि z + 2 इज द कॉमन. सो ते ब्रॅकेट अगोदर लिहूया, z + 2 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय राहिलंय, फ्रॉम द फर्स्ट टर्म z आणि फ्रॉम द सेकंड टर्म -6. सो z + 2 × z -6 हे याचं आन्सर आहे. नाउ 3 क्वेश्चन्स आर ओव्हर. 4th क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन इज 3m² + 9m + 6. एक्झाम्पल कडे बघून तुम्हाला काय वाटतंय, ऑल आर मल्टिपल्स ऑफ 3. 3 2 जार 6, 3 3 जार 9. सो इथे 6 हा परफेक्ट स्क्वेअर नाहीये. स्टील आपण काय करू शकतो, 3 इज कॉमन. सो 3 कॉमन घेऊया. फर्स्ट 3m² + 9m + 6 दिस इज इक्वल टू 3 इज कॉमन. सो इनसाइड द ब्रॅकेट m² + 3m + 2. इथे 3m का आलाय, तर आतमध्ये मल्टिप्लाय करा, ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन, यू विल गेट दिस 3 × m², 3m²
3 into 3m. 3 3s are 9. So 9m and 3 2s are 6. So now example reduces to this. आणि हे आपल्याला इथे कंपेअर करून सोडवायचं आहे. सो फर्स्ट इक्वेशन इज दिस. आता आपण काय करूया, m² + 3m + 2 ला रिड्यूस करूया आणि ते आन्सर इथं लिहायचं फायनलला आणि झालं सोल्युशन. सो क्वेश्चन आपला कुठे रिड्यूस होतोय, m² + 3m + 2 याचं फॅक्टरायझेशन करायचं आपल्याला. सो डायरेक्टली a + b इथे किती आहे, a into b is 2 लास्ट टर्म म्हणजे प्रोडक्ट आणि m चा कोएफिशियंट म्हणजे a + b इट इज 3. सो आपल्याला याचं फॅक्टरायझेशन करायचंय. जो पण प्रोडक्ट असतो त्याला फॅक्टराइज करायचं. सो 2 ला जर प्राइम मध्ये फॅक्टर केलं तर 2 1s are 2. 2 हा प्राइम आहे सो त्याचं फॅक्टरायझेशन 2 1s are 2 येते डायरेक्ट. सो a जर आपण 2 घेतला आणि वन ऑफ द फॅक्टर इज ऑलवेज 1, ऑल नंबरचा फॅक्टर 1 तर असतोच. सो यांचा जर प्रोडक्ट घेतला 2 into 1 2 आणि ऍडिशन केली तर 3. ओके, 2 + 1 3. सो इथे आपल्याला 1 या फॅक्टरची हेल्प झालेली आहे. सो मिडल टर्म स्प्लिट करूया, m² + 2m + 1m आपण नुसतं m लिहिणार आहोत +2. अगेन ग्रुप करायचे, फर्स्ट 2 चा ग्रुप, लास्ट 2 टर्म्सचा ग्रुप. टेक कॉमन, फर्स्ट 2 टर्म मधून m कॉमन येतोय, आतमध्ये राहील m + 2. मल्टिप्लाय करून बघा, m into m m², m into 2 2m. सेम ब्रॅकेट रिपीट करायचा, m + 2. इथे किती लिहायला पाहिजे, सो दॅट आन्सर विल बी m + 2. सो हेच आन्सर इथे दिसतंय. सो आपल्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, ओनली 1 +1. सो वी हॅव टू राईट +1 हियर, +1. सो आता काय कॉमन दिसतंय, m + 2 इज कॉमन. m + 2 जे कॉमन आहे ते अगोदर लिहा. इथे राहतोय m आणि सेकंड टर्म मधून +1. सो फॅक्टरायझेशन इज m + 2 into m + 1. सो नेक्स्ट जे आहे 5th एक्झाम्पल, 6 and 7 हे तुम्ही सॉल्व्ह करून कमेंट बॉक्स मध्ये आन्सर सेंड करा. आय होप यू एन्जॉय दिस व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू.